विविध भारती पुणे ठळक बातम्या. दिल्ली विधानसभा मंत्रिमंडळाचा शपथविधी थोड्याच वेळात रामलीला मैदान इथं सुरू होत असून रेखा गुप्ता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसह 6 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक योद्धा किंवा राजा नव्हते, तर ते एक कुशल प्रशासक, समाजसुधारक आणि दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व होते. आपणही महाराजांच्या व्यक्तिमत्वातून प्रेरणा घेऊन जीवनातील ध्येय बाळगून त्याप्रमाणे वाटचाल केली तर जीवन सुसह्य करता येईल, असं प्रतिपादन इतिहास संशोधक आणि अभ्यासक प्रसाद तारे यांनी केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे तेजस्वी पैलू या विषयावर ते बोलत होते. पुण्यातून दिल्लीला निघालेल्या महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये सुरू असलेल्या मराठी साहित्य यात्री संमेलनात साहित्य रसिक आणि साहित्यिकांची मांदियाळी जमली आहे. अभंग, भक्तिगीतं, भावगीतं, चित्रपटगीतं यासह नावाजलेल्या साहित्यिकांच्या कविता तर कुठे स्वरचित कविता सादर करत साहित्यप्रेमींची रेल्वे दिल्लीच्या दिशेनं निघाली आहे. या रेल्वेमध्ये विविध शाळा, महाविद्यालयं तसंच अनेक संस्थांमधील साहित्य रसिक सहभागी झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण गावातील वारकरी देखील विठ्ठल नामाचा जयघोष करत या प्रवासात सहभागी झाले आहेत. 23व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची स्पेनच्या द रूम नेक्स्ट डोअर या चित्रपटानं आज सांगता होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर इथं आयोजित सांगता कार्यक्रमात महाराष्ट्र शासन प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक आणि संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट इत्यादी पुरस्कारांचं वितरण होणार आहे. 9व्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतला भारताचा पहिला सामना आज बांगलादेशच्या संघाशी दुबई इथं होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:30 सुरू होईल. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.